नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोमणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। जामदे येथे धुळे पोलिसांनी राबवलेल्या विशेष कोम्बिंग आणि सर्च ऑपरेशनमध्ये 25 संशयितांना घेण्यात आले ताब्यात। 43 दुचाकीसह 2 चारचाकी वाहने जप्त। धुळे जिल्हा रुग्णालयातर्फे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत 0 ते 18 वर्षे वयोगटातील 100 बालरुग्णांच्या टंगटाय मोफत शस्त्रक्रियांचे करण्यात आले आयोजन। जळगाव येथून येणाऱ्या भीमस्मृती धम्म पदयात्रेचे नगरसेविका वंदना भामरे यांच्या निवासस्थानी जोरदार स्वागत। नगावबारी परिसरातील श्री साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त महाआरतीसह महाप्रसादाचे आयोजन। उत्तर प्रदेशातील रायपूर येथील मोहम्मद अली जोहर विद्यापीठाच्या 38 इमारतीस दिलेली नोटीस तात्काळ रद्द करून नियमित करण्याची मागणी। आर्वी जिल्हा परिषद गटातील सळगाव येथील सुमारे 150 महिला राजस्थानमधील खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी रवाना। ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित जिल्हास्तरीय अल्प अंतर सहल उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली रवाना। आणि धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी इच्छुक उमेदवारांनी केली मोठी गर्दी। आता बातमीपत्र विस्ताराने। साक्री तालुक्यातील जामदे गावाला चारही बाजूंनी वेढा घालून धुळे पोलिसांनी राबवलेल्या विशेष कोम्बिंग आणि सर्च ऑपरेशन मध्ये 25 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे। तर 4.80 किलो चांदी, 97,000 रुपयांची रोकड, 18 मोबाईल, 2 लॅपटॉप, 43 दुचाकी आणि 2 चारचाकी वाहने जप्त करण्यात आले आहेत। साक्री तालुक्यातील जामदे गावाला चारही बाजूंनी वेढा घालून धुळे पोलिसांमार्फत राबवण्यात आलेल्या विशेष कोम्बिंग आणि सर्च ऑपरेशन मध्ये 25 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। तर 4.8 किलो चांदी, 97,700 रुपयांची रोकड, 18 मोबाईल, 2 लॅपटॉप, 43 दुचाकी आणि 2 चारचाकी वाहने जप्त करण्यात आले। या कारवाईमुळे गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले असून जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारांविरुद्ध ही आतापर्यंतची मोठी कारवाई मानली जात आहे। जामदे गावातील काही टोळ्या गेल्या काही काळापासून चोरी, जबरी चोरी, दरोडे आणि फसवणुकीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असल्याचे समोर आले होते। विशेष म्हणजे फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वस्तात स्क्रॅप कॉपर वायर विक्रीची जाहिरात करून दूरवरच्या व्यापाऱ्यांना बोलावले जात होते। व्यवहाराच्या बहाण्याने त्यांना निर्जन ठिकाणी नेऊन मारहाण करत रोख रक्कम व मौल्यवान वस्तू लुटल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या। त्यानंतर या टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी धुळे पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने विशेष मोहीम आखली। कारवाईपूर्वी जामदे गावाचा संपूर्ण भूगोल, रस्ते, घरे आणि संभाव्य संशयितांची ठिकाणे यांचा अभ्यास ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने करण्यात आला। त्यानंतर दिनांक 29 रोजी मध्यरात्री अचानक पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात दाखल झाला। गावाच्या सर्व प्रवेशद्वारांवर कडक नाकाबंदी करण्यात आली। कोणालाही बाहेर पडू न देता घरोघरी झडती घेण्यात आली। संपूर्ण गावात रात्रभर सुरू असलेल्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली। या विशेष मोहिमेत 17 पोलीस अधिकारी आणि 190 पोलीस अंमलदार सहभागी झाले होते। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह धुळे तालुका, साक्री, शिंदखेडा, पिंपळनेर, मोहाडी उपनगर, निजामपूर पोलीस ठाणे तसेच पोलीस मुख्यालयातील विविध पथकांनी समन्वयाने कारवाई केली। संशयितांकडून 4.80 किलो चांदी, 97,700 रुपयांची रोकड, 18 मोबाईल, 2 लॅपटॉप, 43 दुचाकी आणि 2 चारचाकी वाहने जप्त करण्यात आली। या वस्तूंचा विविध गुन्ह्यांशी संबंध आहे का याचा तपास सुरू आहे। तपासात उघड झालेल्या माहितीनुसार आरोपी फेसबुकवर आकर्षक जाहिराती टाकून कमी दरात कॉपर वायर विक्रीचे आमिष दाखवत होते। त्यानंतर व्यापाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना जामदे परिसरात बोलावले जात होते। व्यवहाराच्या वेळी त्यांना धमकावून रोख रक्कम, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्या जात होत्या। या पद्धतीने महाराष्ट्राबरोबरच गुजरात, मध्य प्रदेश आणि मुंबईतील अनेक व्यापाऱ्यांना लक्ष्य करण्यात आल्याचा संशय आहे। ताब्यात घेतलेल्या संशयांची कसून चौकशी सुरू असून राज्यातील विविध जिल्हे तसेच शेजारील राज्यातील प्रलंबित गुन्ह्यांचा छडा लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। जप्त केलेल्या वाहनांची व मोबाईलची पडताळणी सुरू असून चोरीच्या मालाचा मोठा साठा उघडकीस येण्याची शक्यता आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक ओंकार गवळी यांच्या नेतृत्वात व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर वारे यांच्या नियोजनातून पार पडली। नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या संघटित गुन्हेगारी विरोधात अशा अचानक आणि व्यापक कारवाया यापुढे अधिक तीव्रतेने राबवण्यात येतील असा स्पष्ट इशारा धुळे पोलिसांनी दिला आहे। मागील काही दिवसात निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जामदा या गावी ड्रॉप केसेसचे प्रमाण वाढले होते। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला दरोड्याचे 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले होते। त्या अनुषंगाने माननीय SP श्री विशाल आनंद सर यांच्या आदेशाने व ॲडिशनल SP श्री देवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पहाटे 2 वाजेपासून तर सकाळी उशिरापर्यंत जामदा या गावी
कोम्बिंग ऑपरेशन केले. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 25 संशयित इसम, त्याचप्रमाणे कॅश तसेच 4.80 किलो चांदी, 19 मोबाईल, 2 लॅपटॉप, 43 विना नंबरच्या व कागदपत्र नसलेल्या 2 व्हीलर व 2 4 व्हीलर असे संशयितांकडून रिकव्हर केलेले आहेत. या कारवाईत माझ्यासह LCB PI श्री वारे, साखरी पोलीस स्टेशनचे वळवी साहेब, तालुका पोलीस स्टेशनचे धनंजय पाटील, मोहाडी पोलीस स्टेशनचे PI, त्याचप्रमाणे शिंदखेडा पोलीस स्टेशनचे API मयूर भांबरे, निजामपूर पोलीस स्टेशनचे API बर्गे व पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहारे अशांनी व त्यांच्या स्टाफने, त्याचप्रमाणे RCP व मुख्यालयाकडील कर्मचारी यांनी सहभाग घेतला. सदरचे कोम्बिंग ऑपरेशन हे अत्यंत यशस्वी झालेले आहे. याद्वारे जनतेस सांगणे आहे की सोशल मीडियावर येणारे रील्स यांच्या आमिषास बळी न पडता व आपली फसवणूक करून न घेता तारतम्याने विचार करून कुठलीही गोष्ट करावी. जर यापूर्वी देखील कोण्या इसमाचा अशा प्रकारे फसवणूक झाली असेल तर त्यांनी निजामपूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. यापुढे देखील वारंवार या प्रकारचे कोम्बिंग ऑपरेशन सुरूच राहणार आहे व हे ड्रॉप केसेसचा संपूर्ण नायनाट करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत धुळे जिल्हा रुग्णालयामार्फत विविध आरोग्य उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत 0 ते 18 वर्ष वयोगटातील 100 बाल रुग्णांच्या टांगटाय मोफत शस्त्रक्रिया आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत धुळे जिल्हा रुग्णालयामार्फत मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिरांतर्गत विविध आरोग्य उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील 4ही तालुक्यांमध्ये विविध विशेष आरोग्य सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत 0 ते 18 वर्ष वयोगटातील 100 बालरुग्णांच्या टंगटाय मोफत शस्त्रक्रियांचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा शुभारंभ दिनांक 30 जुलै रोजी धुळे जिल्हा रुग्णालयात करण्यात आला. पहिल्या टप्प्यात 25 बालरुग्णांवर यशस्वीपणे मोफत टंगटाय शस्त्रक्रिया करण्यात आली. उर्वरित लाभार्थी बालकांवरही टप्प्याटप्प्याने शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. यावेळी धुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी सांगितले की मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिरांतर्गत आतापर्यंत 170हून अधिक विविध शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या असून त्यामध्ये 10 हृदय शस्त्रक्रियांचाही समावेश आहे. सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्याचा शासनाचा उद्देश या उपक्रमातून प्रभावीपणे साथ देत असल्याचे त्यांनी नमूद केले. या शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर महेश बडांगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश जाधव, सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक स्वप्नील पाटील, महिला व बालरुग्ण अधीक्षक डॉक्टर अश्विनी बांबरे, दत्त चिकित्सक डॉक्टर नितीन पाटील, OT इंचार्ज सुवर्णा सूर्यवंशी, डॉक्टर वैशाली जाधव, राजश्री करडे, निखिल मसने, डॉक्टर हर्षवर्धन, प्रिया मसने, डॉक्टर रमाकांत पाटील, डॉक्टर अटलानी, डॉक्टर विकास बोरसे, डॉक्टर चेतन चौधरी यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ व कर्मचारी यांनी परिश्रमपूर्वक सहभाग नोंदवला. सर्वांना सप्रेम नमस्कार. मी जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय धुळे डॉक्टर रवींद्र प्रकाश सोनवणे. आज आमच्या जिल्हा रुग्णालय धुळे येथे मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई येथून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार दिनांक 1 जुलै 2026 ते दिनांक 31 जुलै 2026 या दरम्यान सर्व रोग मोफत निदान शिबिर मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर आपल्याला आयोजित करण्याच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रभर तसेच आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये आमच्या जिल्हा रुग्णालय धुळे या अधीनस्थ असलेल्या सर्व 10 संस्थांमध्ये म्हणजे 6 ग्रामीण रुग्णालय, 2 उपजिल्हा रुग्णालय, 1 महिला व बाल रुग्णालय व 1 जिल्हा रुग्णालय धुळे येथे आम्ही मोफत मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे. या मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर आयोजित करण्यामागे आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच उपमुख्यमंत्री माननीय आदरणीय सौ सुनेत्राताई अजितदादाजी पवार मॅडम, तसेच महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब,
तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी रावल साहेब, तसेच सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री आदरणीय मेघनाताई साकोरे बोर्डीकर मॅडम, तसेच धुळे शहराचे आमदार माननीय अनुभैयाजी अग्रवाल साहेब, तसेच धुळे ग्रामीणचे आमदार आदरणीय रामदादा बदाने साहेब यांच्या मार्गदर्शनाने तसेच त्यांच्या संकल्पनेनुसार आम्ही पूर्ण जिल्ह्याभरात हे मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर आयोजित करत आहोत। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस हा दिनांक 22 जुलै 2026 रोजी होता। त्या अनुषंगाने पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये आम्ही दिनांक 1 जुलै ते दिनांक 31 जुलै 2026 या दरम्यान पूर्ण मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे। आजच्या दिवशी आमच्या जिल्हा रुग्णालय धुळे येथे आम्ही लहान मुलांच्या शस्त्रक्रियांसाठी हे आज शिबिर आयोजित केलेलं आहे। हे लहान मुलांच्या शस्त्रक्रिया म्हणजे आम्ही RBSKच्या टीम अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत पूर्ण जिल्ह्याभरामध्ये असलेल्या अंगणवाडी तसेच शाळांमध्ये असलेल्या मुलांची तपासणी करून ज्या मुलांना व्यंग असेल, उदाहरणार्थ ज्यांची जीभ टाळूला चिटकलेली असेल, त्याला इंग्लिशमध्ये त्याला सायन्समध्ये आपण टंग टाय असं म्हणतो, त्या असे टंग टायचे लहान मुलं आम्ही जवळपास 100 मुलं आयडेंटिफाय केले असून आज त्यापैकी 25 मुलांची टंग टाय रिलीज नावाची शस्त्रक्रिया इथं केली जाणार आहे। तरी देखील मी धुळेकर वासियांना तसेच धुळे जिल्ह्यातील वासियांना विनम्रपणे आवाहन करतो की जे आपल्या लहान मुलांना ज्या शाळेत जाणाऱ्या 0 ते 18 वयोगटातील ज्या मुलांना काही व्यंग असतील, काही व्याधी असतील, तर त्या मुलांनी आमच्या RBSK अंतर्गत म्हणजे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत ज्या काही मोफत आरोग्य सुविधा पुरवल्या जातात आणि ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते त्या रुग्णांना आम्ही धुळे जिल्हा रुग्णालय येथे मोफत शस्त्रक्रिया आणि मोफत वैद्यकीय उपचार तसेच मोफत सल्ला देखील दिला जातो। आमच्या जिल्हा रुग्णालय धुळे येथे DEIC म्हणजे डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर देखील आहे, जिथे की स्पीच थेरपी देखील कार्यान्वित आहे। तर ज्या मुलांना किंवा ज्या रुग्णांना स्पीच थेरपीची आवश्यकता असेल त्यांनी देखील आमच्या जिल्हा रुग्णालय धुळे येथे असलेल्या DEIC सेंटरचा लाभ घ्यावा। या RBSKच्या अंतर्गत आम्ही जिल्ह्याभरामध्ये जवळपास छोट्या मोठ्या जवळपास 170 शस्त्रक्रिया राबवण्यात आल्या असून तसेच 10 हृदयरोगांवर असलेल्या शस्त्रक्रिया देखील पार पाडलेल्या आहेत। आणि या आता मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिराच्या निमित्ताने आम्ही टंग टायचे जवळपास 100 बालरुग्ण आयडेंटिफाय केले असून त्यापैकी आजच्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 25 रुग्णांवर शस्त्रक्रिया करणार आहोत। या शस्त्रक्रिया करण्याकामी आमचे ऑपरेशन करणारे दंतशल्य चिकित्सक डॉक्टर नितीन पाटील, सर्व नर्सिंग स्टाफ, आमच्या OTच्या इंचार्ज सुवर्णा सुलेंसी सिस्टर तसेच इतर वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभत आहे। आमच्या भूलतज्ञच्या टीम डॉक्टर वैशाली जाधव मॅडम, डॉक्टर राजश्री खर्डे मॅडम, डॉक्टर निखिल मसने, आमचे पेडियाट्रिशियन डॉक्टर हर्षवर्धन चित्तम, डॉक्टर नितीन पवार, डॉक्टर चेतन चौधरी, तसेच आमची ICUची टीम, सर्व ICUमध्ये कार्यरत असलेले फिजिशियन वर्ग, डॉक्टर प्रिया मसने मॅडम, डॉक्टर अतुल पाटील सर, डॉक्टर रमाकांत पाटील सर, डॉक्टर विकास बोलसे सर या सर्वांचं सहकार्य लाभत आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीप्रित्यर्थ जळगाव येथून येणाऱ्या भीम स्मृती धम्म यात्रेचे धुळे शहरात आगमन होताच नगरसेविका वंदना भामरे यांच्या निवासस्थानी यात्रेचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृती प्रित्यर्थ जळगाव येथून निघालेल्या भीमस्मृती धम्म पदयात्रेचे धुळे शहरात आगमन होताच प्रभाग क्रमांक 7च्या नगरसेविका वंदना भामरे यांच्या निवासस्थानी पदयात्रेचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले। जळगाव येथून निघालेल्या भीमस्मृती धम्म पदयात्रेतील धम्म उपासक आणि भीम अनुयायांचे पुष्पवृष्टी करून जल्लोषात स्वागत करण्यात आले। संपूर्ण परिसरात जय भीमच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते। यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर उपस्थितांनी सामूहिक बुद्ध वंदना घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा जागर केला। कार्यक्रमास धम्म उपासक, भीम अनुयायी, महिला, पुरुष कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरवर्षी 31 जुलै रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या भीमस्मृती धम्म पदयात्रेमुळे समाजात समता, बंधुता आणि प्रबोधनाचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। या लांडोर बंगला म्हणजे लढीण किल्ला इथे बाबासाहेबांचा खूप मोठा इतिहास आहे। एका कोर्टाच्या कामानिमित्त बाबासाहेब येतात आणि त्याच ठिकाणी बाबासाहेब मुक्कामी थांबतात आणि हा आपल्या धुळे शहराला एक बाबासाहेबांचा पावन स्मृती तिथे आपल्याला लाभलेली आहे आणि असं आपण त्या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आपण सगळेजण तिथे आलेलो होतो आणि त्याच निमित्ताने एक सुंदर असा उपक्रम आपल्या धम्मगुरूंनी, बंतेजींनी राबवलेला आहे।
बनते नागसेनजी यांनी राबवलेलं आहे आणि ते जळगावहून 100 किलोमीटर पायी पदयात्रा दररोज दर मुक्काम दर पोस्ट दर मुक्काम याप्रमाणे ते आज धुळे येथे त्यांचं आगमन झालेलं आहे आणि धुळे येथे आपल्या सगळ्यांचं मी धुळे नदीमध्ये आमचे सर्व उपासक उपासिका सर्व भिक्खू संघाचं आम्ही स्वागत करतो आणि भिक्खू संघाने आपण आम्हाला 2 मिनिटं मार्गदर्शन करावं आशीर्वाद करावा. धुळे शहरातील देवपुरातील नगाववाडी परिसरातील श्री साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त महाआरतीसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त देवपुरातील नगाववाडी येथील श्री साईबाबा मंदिरात भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने महाआरतीसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाजप बेटी बचाओ बेटी पढाओ सहसंयोजक अल्फा अग्रवाल व भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. या धार्मिक कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून साईबाबांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन भाजप महिला मोर्चा मंडल अध्यक्षा सुरेखा ठाकरे व सुधाकर ठाकरे यांनी केले होते. या प्रसंगी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी, नगरसेवक ललित माळी, सागर खैरनार, बाळू आणि विजय वाघ, राकेश कोळी, ईश्वर गोसावी, प्रथमेश गांधी, संजीव लोहार, ज्योती सिरसाट, रीना ठाकरे, आशा ठाकरे, मोहिनी भोई, सुनंदा देवरे, वैशाली देवरे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही साईबाबा मंदिरात नागावाडी परिसरात दरवर्षाप्रमाणे यंदाही महाप्रसादाचं आयोजन केलं होतं. त्या कार्यक्रमाला बेटी बचाओ बेटी पढाओ यांच्या संचालिका अल्फाताई अग्रवाल आणि भाजपाचे अध्यक्ष गजेंद्र शेठ रामपळकर, धीरज भाऊ परदेशी, नीरज भाऊ देसले, प्रथमेश भाऊ गांधी आणि सगळ्या नगावाडी कदमबाणे नगर फॉरेस्ट कॉलेज परिसरातील सगळे नागरिक उपस्थित होते. आणि ह्या कार्यक्रमाचं सगळ्यात मोठं श्रेय सुरेखा ठाकरे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष देवपूर धुळेश्वर भाजपा यांना जातं. यांनी हा कार्यक्रम अरेंज केला होता आणि त्या माध्यमाने आपण हा कार्यक्रम केला आणि सगळ्यांनी उपस्थिती केली. त्याबद्दल मी सगळ्या भाविकांचे आणि नागरिकांचे मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उत्तर प्रदेशातील रायपूर येथील मोहम्मद अली जोहर विद्यापीठाच्या 38 इमारतीस दिलेली नोटीस तात्काळ रद्द करून नियमित करण्यात यावे या मागणीसाठी धुळे शहर काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील रायपूर येथील मोहम्मद अली जोहर विद्यापीठाच्या 38 इमारतीस दिलेली नोटीस तात्काळ रद्द करून नियमित करण्यात यावे या मागणीसाठी धुळे शहर काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की उत्तर प्रदेशातील रामपूर येथील प्रसिद्ध मोहम्मद अली जोहर विद्यापीठाच्या 38 इमारती पाडण्यासाठी नोटीस प्रशासनाने दिल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. या 38 इमारतींमध्ये वर्ग खोल्या, प्रयोगशाळा, वसतिगृहांचा समावेश आहे. या इमारतीवर कारवाई झाल्यास येथे शिक्षण घेत असलेल्या हजारो गोरगरीब, वंचित व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधारात जाईल आणि चालू शैक्षणिक वर्ष पूर्णपणे विस्कळीत होईल. या जोहर विद्यापीठाने मोठ्या कष्टाने उभारलेली शैक्षणिक संस्था ही देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे. या विद्यापीठाच्या 38 इमारती पाडणे राजकीय सोयीसाठी, तांत्रिक त्रुटीमुळे अशा मालमत्तेचा नाश करणे हे देशाच्या प्रगतीसाठी हानिकारक आहे. अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था चालवण्याचा अधिकार मिळाला आहे. मात्र वरील प्रमाणे नोटीस देऊन केलेली कृती ही भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराचे उल्लंघन आहे. तरी उत्तर प्रदेशातील रायपूर येथील मोहम्मद अली जोहर विद्यापीठाच्या 38 इमारतीस दिलेली नोटीस तात्काळ रद्द करून नियमित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी युवराज करणकाळ, हाजी साबिर शेख, मुजफ्फर हुसेन, अमीन पटेल, ॲडव्होकेट प्रेम सोनार, भाई नगराळे, राजेंद्र खैरनार, अभय पाटील, दीपक पाटील, कृष्णा ठाकुर, किशोर वाकळे आदि उपस्थित होते. धुले शहर और धुले जिला कांग्रेस कमेटी की तरफ से हम कलेक्टर ऑफिस को, कलेक्टर साहब को निवेदन दिए. उत्तर भारत में एक ऐसा संस्था है कि शायद यानी पूरे यूपी में क्या है नहीं, पूरे भारत में नहीं, इतना ज़बरदस्त यूनिवर्सिटी, उसका नाम मोहम्मद जौहर यूनिवर्सिटी. और वो कुछ नहीं, ऐसा नहीं, सभी बिरादरी के बच्चे पढ़ते हैं. सभी बिरादरी का, ऐसा नहीं कि खाली यानी अल्पसंख्यक के लोग पढ़ते हैं. सारे यानी यूपी से और बाहर से विद्यार्थी आके वहाँ से अपनी शिक्षा हासिल करते हैं. अच्छी सर्टिफिकेट मिलती है, अच्छा रिपोर्ट मिलता है. सिर्फ वो एमएलए और यानी एमपी होने की वजह से, आजम खां का नाम के वजह से
उसको डिमोनेटाइजेशन करने का सरकार यानी आपके भाजपा के वजह से ये यानी बदला निकालने के भावने से विद्यार्थियों को अरे सब कुछ हो गया। आजम खान के साथ के पूरे ख़ानदान को यानी एक मामूली बात पे उसमें केस हुआ, जेल गए, सब यानी बच्चा गया, सब गया, वो बराबर है, वो उसके लिए हमारा कुछ नहीं। लेकिन ये कि एक संस्था यानी आज विद्यार्थी बच्चों के, गौर गरीब बच्चों का यानी भविष्य का सवाल है। सारे यानी विद्यार्थी और सारे आपके जंतर मंतर पे जितने यानी वो पुकारने वाले वो भी यानी जाके वहाँ यानी भिड़े हैं, वो भी यानी बोलते कि बच्चों का भविष्य बिगाड़ो मत, जो यानी तुमको करना है समाजवादी पार्टी से दुश्मनी करो या आजम खां से। लेकिन वो इतनी बड़ी संस्था है और इतना बड़ा यानी संस्था का नुकसान विद्यार्थियों को करो मत, उनका भविष्य बिगड़ जाएगी। आज यानी इतना बड़ा बनाने के लिए यानी 5 साल 10 साल लगता है और इतना ज़बरदस्त सिर्फ वो गरीब बच्चों से 300 रुपया किताब के लिए लेता है, ना फीस लेता है, ना कुछ लेता है, ड्रेस देता है। सारी वो संस्था ऐसा है। ये संस्था को यानी आप लोगों के मैं बोलता है, हमारे यानी प्रेस वालों को मैं बोलता हूँ, आप लोगों को धन्यवाद कि आप लोग ये यानी बात वहाँ तक पहुँचाइए और धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। माजी आमदार कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सामाजिक कार्यकर्ते विनोद चव्हाण यांच्या संकल्पनेतून आर्वी जिल्हा परिषद गटातील सडगाव येथील सुमारे 150 महिला राजस्थानमधील खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी रवाना झाल्या। धुळे तालुक्यातील सडगाव येथील सुमारे 150 महिला राजस्थानमधील खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी उत्साहात रवाना झाल्या। माजी आमदार कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सामाजिक कार्यकर्ते विनोद चव्हाण यांच्या संकल्पनेतून आर्वी जिल्हा परिषद गटातील महिलांसाठी या धार्मिक यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। लताबाई रोहिदास पाटील यांच्या हस्ते वाहनांची पूजा करून श्रीफळ फोडून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी महिलांनी माजी आमदार कुणाल पाटील यांना लवकर मंत्रिपदाची संधी मिळावी तसेच परिसराच्या प्रगतीसाठी खाटूश्याम बाबांच्या चरणी साकडे घालण्याचा संकल्प व्यक्त केला। यासोबतच प्रत्येक कुटुंबात सुख शांती उत्तम आरोग्य आणि धन समृद्धी नांदावी अशीही प्रार्थना करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनोद चव्हाण, सोपान पाटील, कैलास सूर्यवंशी, भूषण वाघ, गुलाब पाटील, प्रवीण ओडकते, समाधान पाटील, गोलू पाटील, तानाजी पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। आज सडगाव येथून श्री खाटूश्याम दर्शन सोहळा महिला मातांसाठी श्री विनोद भाऊ चव्हाण यांनी आयोजित केलेला आहे। कुणाल बाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाने व विनोद भाऊ चव्हाण यांच्या मेहनतीने आज सडगाव येथून जवळपास 150 महिला खाटूश्याम दर्शन सोहळ्यासाठी प्रस्थान होत आहे। श्री खाटूश्याम महाराजांचा दर्शनाचा उद्देश असा आहे की घरातील सुख शांती मिळावी, परिवाराला आरोग्य मिळावं, धनसंपत्ती लाभ व्हावा यासाठी हा अट्टहास दर्शनाचा श्री विनोद भाऊ चव्हाण यांनी या आर्वी जिल्हा परिषद गटामध्ये आयोजित केलेला हा संकल्प त्यांचा एक मोठा प्रयत्न आहे। आणि दुसरं म्हणायचं म्हटलंच तरी खाटूश्याम दर्शनासाठी जी काही ही संकल्पना आहे ती आदरणीय बाबासाहेब कुणाल पाटील यांना भविष्यामध्ये येणाऱ्या 2-4-5 महिन्यामध्ये लाल दिव्याची गाडी मिळावी, त्यावेळी मंत्रिपद मिळावं यासाठी आज विनोद भाऊ चव्हाण यांचा छोटासा प्रयत्न आहे। आणि खाटूश्याम बाबाच्या दर्शनाला विनंती करण्यासाठी आमच्या सडगावच्या महिला माता जात आहेत की येणाऱ्या काळामध्ये बाबा मंत्री व्हावे। आणि तसेच आमच्या ताईसाहेब म्हणजे कुणाल बाबा पाटील यांच्या मातोश्री व आमच्या सर्वांच्या मातोश्री यांच्या शुभ हस्ते या प्रस्थानाचं आयोजन या ठिकाणी होत आहे। सुरुवात होत आहे, पूजन करून श्रीफळ वाढवून या प्रस्थानाला ते प्रारंभ करणार आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग धुळे तथा आई जोगाई माता सांस्कृतिक शैक्षणिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित जिल्हास्तरीय अल्प अंतर सहल उत्साहपूर्ण वातावरणात रवाना करण्यात आली। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग धुळे तथा आई जोगाई माता सांस्कृतिक शैक्षणिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित जिल्हास्तरीय अल्प अंतर सहल उत्साहपूर्ण वातावरणात रवाना करण्यात आली। सहलीची सुरुवात शहरातील गुरुशिष्य स्मारक परिसरात संत शिरोमणी तुकाराम महाराजांना अभिवादन करून करण्यात आली। यावेळी आशा पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व हिरवा झेंडा दाखवून सहलीचा शुभारंभ करण्यात आला। यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी इच्छापूर्ती गणपती मंदिराचे दर्शन घेतले। पुढे पाळद येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर तसेच शिरपूर येथील
श्री बालाजी महाराजांचे दर्शन घेण्यात येणार आहे। तसेच रिक्रिएशन पार्क मध्ये ज्येष्ठ नागरिक विरंगुळ्याचा आनंद घेणार असून त्यानंतर सहल धुळ्याकडे परतणार आहे। या सहलीचे नियोजन व मार्गदर्शन कैलास चौधरी, योगेश पाटील, आशा पाटील, कल्पेश खैरनार आणि रवींद्र चौधरी यांनी केले आहे। या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून धार्मिक दर्शनासह पर्यटन व सामाजिक संवादाचा आनंद त्यांना अनुभवता येणार आहे। सामाजिक न्याय विकास विभाग आणि आई जोगाई माता सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम घेण्यात येतात। ज्येष्ठ नागरिकांसाठी नुकतंच एक मोठं आरोग्य शिबिर या दोघांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले आणि आज दिनांक 30 रोजी आंतरजिल्हा ज्येष्ठ नागरिकांसाठी सहलीचं आयोजन करण्यात आलेले आहे। गुरुशिष्य स्मारकापासून संताजी महाराज आणि तुकाराम महाराज यांना अभिवादन करून आज या सहलीची सुरुवात झाली। सुरुवातीला इच्छापूर्ती गणपती मंदिर सांजोरी या ठिकाणी दर्शन घेऊन पुढे बाळद येथील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन, शिरपूर येथे बालाजी महाराजांचं दर्शन आणि त्याचबरोबर रिक्रिएशन पार्क अशी संपूर्ण दिवसभराची आजची ही सहल ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विरंगुळा म्हणून दोन्ही संयुक्त विद्यमाने जोगाई माता सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष योगेश दादा पाटील, सचिव सौ आशाताई पाटील तसेच त्यांचे सहकारी कैलास भाऊ चौधरी यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज ही सहल या ठिकाणी सुरुवात होत आहे। या सहलीसाठी आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आम्ही या योगेश दादा पाटील आणि आशाताई पाटील यांच्या वतीने आभार मानतो। त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सामाजिक न्याय विकास विभागाचे देखील आम्ही आभार मानतो। या ठिकाणी आज या सहलीच्या सुरुवातीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यासाठी सामाजिक न्याय विकास विभागाचे कल्पेश खैरनार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर खानदेश तेली समाज मंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचे आभार मानून धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांचे सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाआधी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती। धुळे व नंदुरबार जिल्हा सहकारी नोकरांची सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत 31 जुलै संपत आहे। त्यापूर्वी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती। लोकमान्य पॅनल कडून महारो अशोक पवार, बापूराव अर्जुन पाटील, सचिन रामदास कुमावत, अमोल संभाजी शिंदे, दिलीप उत्तम मोते, प्रशांत शरद बोरसे, शशांक विश्वासराव रंदे, मयूर अशोकराव पवार आणि सोनाली अविनाश भांबरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। तसेच प्रकाश छगन बच्चाव, शंकर बाबा वसावे, दीपक सयाजीराव आहिरे, भूपेंद्र जिजाबराव भाविस्कर, योगेश यमाजी दात्रक, रवींद्र नवल देवरे, भालचंद्र गुलाबराव पाटील, दिलीप गावित, दिलीप वसंतराव निकम, संदीप भाऊसाहेब येळवंडे, विजयकुमार सुरेश माळी, लक्ष्मण देसले, प्रवीण साहेबराव गवळे आणि प्रवीण धनराज बधाने यांनीही आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले। यावेळी निशान रंदे, भैया शिंदे, संजय पवार, योगेश दात्रक, शशांक रंदे, चंद्रकांत सत्तेशा, बाळासाहेब बोरसे, राका पवार, पवन नगराळे, दिलीप पाटील, शिरीष बिरारी यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद व समर्थक उपस्थित होते। निवडणुकीसाठी राजेंद्र विरकर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत असून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल इंडायत काम पाहत असून त्यांना मदतनीस म्हणून योगेश पाटील, नागेश खुळे, नितेश महाले काम बघत आहेत। निवडणूक कार्यक्रमानुसार 3 ऑगस्ट रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल। 4 ते 18 ऑगस्ट दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून 19 ऑगस्ट रोजी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल। 30 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून 31 ऑगस्ट रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे। राजेंद्र विरकर, निवडणूक निर्णय अधिकारी, धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी कर्मचाऱ्यांची सहकारी बँक लिमिटेड धुळे या बँकेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम सन 2026 ते 31 हा जाहीर झालेला आहे। 27 जुलै 2026 पासून ते 31 जुलै 2026 पर्यंत नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृती कार्यक्रम सुरू आहे। आत्तापर्यंत 85 फॉर्म विक्री झालेले आहे आणि 18 फॉर्म हे प्राप्त झालेले आहे। सदर प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी लसे बँकेच्या सभागृहात होणार आहे। त्यानंतर आवश्यकता भासल्यास मतदानाची प्रोसेस ही 30 ऑगस्ट 2026 रोजी व मतमोजणी 31/8/2026 रोजी करण्यात येईल। पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर जामदे येथे धुळे पोलिसांनी राबवलेल्या विशेष कोम्बिंग आणि सर्च ऑपरेशनमध्ये 25 संशयितांना घेण्यात आले ताब्यात। 43 दुचाकीसह 2 चारचाकी वाहने जप्त।
धुळे जिल्हा रुग्णालयातर्फे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत 0 ते 18 वर्ष वयोगटातील 100 बालरुग्णांच्या टंगटाय मोफत शस्त्रक्रियांचे करण्यात आले आयोजन. जळगाव येथून येणाऱ्या भीमस्मृती धम्म पदयात्रेचे नगरसेविका वंदना भामरे यांच्या निवासस्थानी जोरदार स्वागत. नगावबारी परिसरातील श्री साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त महाआरतीसह महाप्रसादाचे आयोजन. उत्तर प्रदेशातील रायपूर येथील मोहम्मद अली जोहर विद्यापीठाच्या 38 इमारतीस दिलेली नोटीस तात्काळ रद्द करून नियमित करण्याची मागणी. आर्वी जिल्हा परिषद गटातील सळगाव येथील सुमारे 150 महिला राजस्थानमधील खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी रवाना. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित जिल्हास्तरीय अल्प अंतर सहल उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली रवाना. आणि धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी इच्छुक उमेदवारांनी केली मोठी गर्दी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.